एकनिष्ठ राहू. जय हिंद. जय. यानंतर मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा. की आमची मीटिंग होत नाही महिन्याला, काही समस्या जाणून घ्यायच्या असतात. सर्व शिक्षकांना विनंती आहे की आपण दर महिन्याला पालकांची एक मीटिंग लावावी. त्यातून आपल्याला सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते. थँक्यू सो मच. त्या सर्वांना नम्रपणे अभिवादन करतो. परंतु पाणी उकळून प्या, कारण आता तो जो रोग आलेला आहे तो रोग जरी पाणी उकळून पिल्यानंतर त्या ठिकाणी त्या रोगापासून आपली निश्चित सुटका होईल अशी विनंती या ठिकाणी करतो. आपल्या सर्वांना विनंती करतो, सर्व शिक्षकांना विनंती करतो की आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त खेळापर्यंत, तसं नेटून खेळत नाही, खो खो कोण खेळत नाही, तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी मन लावून काम करावं अशी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. प्रजासत्ताक दिवस म्हणजे प्रजेची सत्ता सुरू झालेला दिवस. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली. कारण स्वराज्यानंतर सुराज्याची स्वप्ने भारतीय जनता पाहू लागली. कर चले हम फिदा जान वतन साथियों, अब तुम्हारे हवाले ये वतन साथियों, असं विश्वासाने म्हणत स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचं समर्पण केलेली पिढी हळूहळू स्वराज्य पथांवरून स्थामृत झाली. कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदाने देऊन, त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरीस हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले. स्वातंत्र्य या शब्दाचा खरा अर्थ फक्त तोच व्यक्ती समजू शकेल ज्यांनी कधी पारतंत्र्य पाहिलं असेल, गुलामगिरीत राहिला असेल. मित्रांनो, हिंदुस्थान, इंडिया, भारत ही नाव फक्त तोंडावर जरी आली ना तरी रक्त असं सळसळायला लागतं. आपली मान अभिमानानं उंचवते. जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना, तेव्हा आपल्या मनातील, आपल्या देशातील प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती, ती भावना, तो आदर्श पाहण्यासारखाच असतो. किसी ने खूब कहा है कि हम अपने जब भी अपनी जान कहते हैं, कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं, और मोहब्बत की इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं. और ऐसा एक ही देश है जिसमें हर मेहमान को भगवान कहते हैं, हर मेहमान को भगवान कहते हैं. मित्रांनो, स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला असला तरी त्या स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून लिखित स्वरूपात आलेले हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले आणि आपला भारत देश एक लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. कित्येक वीरांचे बलिदान, महापुरुषांच्या क्रांतिकारकांनी या देशासाठी आपले जीवन समर्पित केले, बलिदान दिले, आणि त्याच देशासाठी आपण काय करत? सत्ता दिनाच्या शुभेच्छा देणं म्हणजे देशभक्ती नव्हे. जी गरज असणाऱ्या एखाद्या गरजू माणसाला रक्तदान करणे, त्याला जीवनदान देणे हे देशभक्ती आहे. आपत्तीच्या वेळी गरजूंना मदत करणे हे देशभक्ती आहे. व पाण्याचा जपून वापर करणे हे देखील देशभक्तीच आहे. मित्रांनो, आपल्या देशात सर्वांना सुख समाधानाने शांततेत जगता यावे म्हणून 1948 रोजी हे संविधान निर्मितीला सुरुवात झाली. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महामानवाच्या अध्यक्षतेखाली हे संविधान तयार झाले. आणि एक समिती नेमली गेलेली होती, मसुदा समिती. त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम घेऊन हे संविधान, समृद्ध संविधान भारताचे तयार केले. मित्रांनो, बाबासाहेबांनी अपार कष्ट केले, घाम गाळला, रक्ताचं पाणी केलं, झगडले, झुंजले, झिजले बाबासाहेबांचा देह झिजला म्हणून तुमचा आमचा देह सजला, हे नेहमी लक्षात ठेवा. तर शेवटी जाता जाता मी फक्त एवढंच बोलू इच्छिते की उत्सव 3 रंगांचा तिरंगा आकाशी फडकला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला, वंदे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय भारत.